आज संध्याकाळी भाजी पालकाची करायची ठरवलं. अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणारी व लहान मुलं, आजारी व्यक्ती व वृद्ध लोकांसाठी अतिशय हेल्दी भाजी. घरात लहान मुलंही आहेत, आजारी व्यक्ती पण आहे आणि वृद्ध लोकही आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी ही पालकाची भाजी करायचं ठरवलं. कशी केली? लसणाची फोडणी वगैरे घालून कमी तिखट, पण लहान मुलंही खाऊ शकतील व आजारी व्यक्ती खातील अशांसाठी केली. हिरवागार छान पालक बाजारात मिळाला, तो आणला आणि स्वच्छ धुतला आधी. नुसती पानं धुवून घेतली आणि मग बारीक चिरून घेतला. बारीक चिरत असताना त्यामध्ये दांड्या ज्या असतात हिरव्यागार दांड्या पालकाच्या, त्यासुद्धा चिरून घेतल्या बारीक. कारण त्यामध्ये पण खूप जीवनसत्व असतं, फायबर असतं. पालक एकतर पचायला सोपा, आपलं पचन सुधारणारा असं हे पालकाची भाजी सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. सहज पचन होते व पोटही भरते. म्हणून ही पालकाची भाजी अतिशय सगळ्यांना उपयुक्त आणि पोटासाठी सुद्धा चांगली अशी म्हणून करायला घेतली. आधी लसूण सोलून घेतला, कारण लसणाची फोडणी करायची होती म्हणून थोडासा लसूण सोलला. मग गॅसवर कढई ठेवली आणि कढईत माझी नेहमी तयार असते तशी ती फोडणी घातली. फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये लसूण घातला. लसूण जरा बारीक चिरूनच असा घालावा, म्हणजे मग तो मिळूनही येतो आणि प्रत्येकाला आपल्या पानात त्या भाजीमध्ये खाता येतो. तर असा बारीक चिरलेला लसूण हातानेच म्हणजे तोडलेला मी, तो असा भाजीत कढईत टाकला आणि त्याला जरा परतवून घेतलं. त्याच्यात फोडणीमध्ये हळद, जिरं, मोहरी असं सगळं घातलेलंच होतं. त्यामध्ये लसूण जरा तडतडायला ठेवला. लसूण छान लाल असा होईस्तोवर त्याला परतवला आणि मग लाल झाल्यानंतर त्यामध्ये जरा हलवलं त्याला. त्यामुळे जरा एकमेक पाकळ्या जरा सुट्या होऊन अतिशय असं लाल असं शिजल्यासारखा तो लसूण झाला. व लाल झालेला लसूण खायला चांगला लागतो, म्हणून तो तशा पद्धतीने करून त्याची फोडणी जरा वेगळी पण करून ठेवली. कारण वरून ती भाजीवर ज्यांना तिखट खायचं आहे अशांसाठी ती फोडणीसुद्धा मी करून ठेवत असते. तर ती फोडणी झाली आणि मग त्यामध्ये मी पालक घातला चिरलेला. हिरवागार असा दांड्यांसकट त्याच्या चिरलेला असा हिरवागार पालक, फायबरयुक्त असा तो पालक मी त्यामध्ये कढईत घातला आणि त्याला परतवायला सुरुवात केली. पालक शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे 2-3 मिनटातच जरा हलवलं चमच्यानी आणि फोडणी आणि ते जरा एकजीव झाल्यानंतर त्यावर थोडीशी असं पाणी म्हणजे वाफेवरच शिजवण्यासाठी ताटली ठेवली व त्या ताटलीत पाणी घालून कढईवर ठेवलं. कढईवर ठेवल्यामुळे काय झालं की त्या वरच्या पाण्यामुळे खाली वाफ तयार होऊन पालकाची भाजी छान शिजली. पालकाची भाजी शिजल्यानंतर जरा परत तिला परतवली. थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये, कारण शिजण्यासाठी पुन्हा थोडंसं पाणी हे घालावंच लागतं आणि आम्हाला जरा पातळच भाजी करायची होती, त्यामुळे पाणी घातलं. छान शिजली आहे भाजी आणि त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालते आहे. पाणी घालून त्याला पुन्हा एक छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर जी फोडणी माझी तयारच आहे ती मी त्याच्यावर नंतर भाजी झाल्यानंतर घालणार आहे. तर त्या शिजलेल्या भाजीत थोडंसं पाणी घातलं आणि उकळी यायला ठेवलं. उकळी येत आहे असं दिसल्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं चवीपुरतं आणि मग नंतर त्या डाळीचं पीठ असं वरून पेरल्यासारखं असं त्या भाजीत घालायचं आणि लगेच हलवायचं. सीमवर कढई ठेवायची, गॅस मोठा ठेवायचा नाही, सीमवरच ठेवायची आणि भाजी उकळायला लागल्यानंतर त्यामध्ये पीठ असं भुरभुरून घालायचं, म्हणजे सगळ्या भाजीला ते मिळून येतं आणि ती भाजी अतिशय चविष्ट होते
आणि त्याच्या गुठळ्याही मोडल्या जातात सारखा हलवल्यामुळे. आणि शेवटी थोडंसं गार पाणी घातलं की आणि जर कुठे गुठळ्या राहिल्या असतील तर त्यासुद्धा मोडल्या जातात. तर ही अशी भाजी शिजायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये पीठ घालून चांगलीच ती भाजी मी पातळही थोडीशी आणि पळीवाडी अशा रीतीनेच ती केलेली होती. कारण लहान मुलं आहेत घरात, त्यांना ती पोळीबरोबरही खायला होते किंवा मग भाताबरोबरही खाता येतं, म्हणून ती अशी पातळच जरा भाजी मी केली. आमच्याकडे सगळ्यांना ती तशी भाजी आवडते. मग ती जरा उकळू दिली छानपैकी. उकळत असताना त्यामध्ये थोडं पाणी किंचित घातलं, कारण ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या गेल्या पाहिजे डाळीच्या पिठाच्या, म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छान उकळी येऊ दिली. भाजीला उकळी येत असताना त्यामध्ये सारखं मधूनमधून हलवत होते आणि नंतर त्यामध्ये मग मी जी फोडणी केलेली आहे लसणाची, ती लसणाची फोडणीत मी थोडंसं तिखट घातलं आणि मीठही आधी घातलेलं होतं, थोडंसं मीठ आत्ता घातलं आणि ती फोडणी जी आहे ती त्या भाजीवर घातली आणि ती भाजी अतिशय असं चविष्टपणा पण त्याच्यात आलेला होता आणि रंगसुद्धा छान आला. त्या फोडणीमुळे रंग अतिशय सुंदर आला. कमी तिखट, लसणाची फोडणी आणि वरनं पुन्हा एक लसणाची फोडणी ठेवलीच होती, कुणाला वरून जर हवी असेल तर खायला. आणि आमच्या घरात लहान मुलं, वृद्ध माणसांना जरा कमी तिखट लागतं, म्हणून जरा